तर उद्धव ठाकरे हे फार सभ्य आहेत वगैरे असं एकूण एक प्रवाद लिबरल लोकांनी, लिबरल पत्रकारांनी आणि एकूणच इंटेलिजन्सियानी पसरवलेला आहे. तो खोटा आहे हे मला सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे. ते सभ्य आहेत वगैरे ते सभ्य असते तर खोटं नसते बोलले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत सुरा नसता मारला. 9 डिसेंबरचं मी तुम्हाला आर्टिकल दाखवतो आहे. सामनातलंच आहे. याच्यामध्ये त्यांनी स्वतःच सांगितलं, की 21 जून रोजी एकनाथ शिंदेना पक्षाच्या गटनेते पदाच्या पदावरून हटवण्याचा एक प्रपोजल आलं होतं. एक प्रस्ताव आला. पण तो पारित नाही होऊ शकला. म्हणजे स्वतःच ते हे सांगतात आहे, की माझा पक्षावरनं ताबा गेलेला होता. है ना? म्हणजे उद्धव ठाकरेंना कुठेतरी ही शंका होती. पण ते एकनाथ शिंदेना हटवू शकले नाहीत. मित्रांनो नमस्कार. तुमचं प्रत्येक स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे. तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. हा 11 दिवसांनी परत व्हिडिओ करण्याचा मौका मिळतोय मित्रांनो. कामामुळे बाहेर होतो ते करू शकलो नाही. त्याचा आनंद कदाचित तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. आजचा आपल्या व्हिडिओचा मथळा मैं भी नितीश कुमार बनना चाहता हूं. आता नितीश कुमार सध्या सगळ्यात बदनाम राजकारणी आहेत असं म्हणायला हरकत नाही, की त्यांना पलटूराम, पलटू चाचा वगैरे, वगैरे अशा काय-काय उपाध्या चिटकवल्या गेल्या आहेत आणि मात्र हे उपाधी काही खोटी नाही. त्यांनी या पलटी मारून-मारून ते 9व्यांदा मित्रांनो मुख्यमंत्री झाले आहे. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, की "अ कॅट हॅज गॉट 9 लाईव्हज" असं म्हणतात. तर नितीश कुमारांना 9 आयुष्य आहेत की 10 आहेत, ते मांजरीच्याही पुढे जातात का? हे असं बघायला पाहिजे. कॅट हॅज गॉट 9 लाईव्हज याकरता म्हणतात, कारण मांजर ही अतिशय अशक्य वाटणाऱ्या सिच्युएशनमधनं सुद्धा बाहेर पडू शकते. म्हणजे तिची जी स्पीड आहे, रिफ्लेक्सेस आहे, बॉडी स्ट्रेंग्थ आहे, ती अशी युनिक असते, की ती ज्या सिच्युएशनमध्ये असं वाटतं, की आता इम्पॉसिबल सिच्युएशन आहे, तिथनं सुद्धा मांजर न मरता बाहेर पडते, न हर्ट होता बाहेर पडते, ही मांजरीची खासियत. म्हणून ते मला वाटतं ही दिलेली ही म्हण आहे, की कॅट हॅज गॉट 9 लाईव्हज. नितीश कुमारांची 9 आयुष्य झालेली आहेत. ते आता मांजरीला बीट करतात का बघायचं. पण नितीश कुमारांपेक्षा सुद्धा मित्रांनो एक खराब राजकारणी बरं म्हणजे खरं, खोटं, मोराल, इमोराल वगैरे मी मला तिथे नाही जायचं. नितीश कुमारांपेक्षा सुद्धा एक खराब राजकारणी आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यांचं नाव उद्धव ठाकरे. ते आता रायगडच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांची मी काही भाषणं ऐकत होतो. तर ते ऐकताना मला हा प्रत्यय परत-परत आला, की हा मनुष्य राजकारणी होण्याकरता नालायक आहे. पुढे जाण्याआधी याच्यावर डिटेलमध्ये बोलण्याविषयी थोडंसं एक मला भूमिका अशी बांधायची, की असं बघा, की भारतीय राजकारणात 2 मोठ्या राजकीय विचारसरणी असलेले 2 मोठे पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप. भाजपचं हिंदुत्व, हिंदुत्ववाद किंवा स्ट्रायडंट नॅशनलिझम असं म्हणा. नॅशनलिझम लेस्ड विथ हिंदुइझम असं म्हणा. विरुद्ध काँग्रेसचा सेक्युलरिझम जो की खरं म्हणजे ज्याला अल्पसंख्याकवाद असंच म्हणता येईल. सेक्युलरिझम हे दिलेलं गोंडस नाव आहे इंग्रजांनी. अल्पसंख्याकवाद किंवा मायनॉरिटीझम. तर हे आपल्या भारतीय राजकारणातले 2 मोठे मतप्रवाह. भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध काँग्रेसचा मायनॉरिटीझम किंवा अल्पसंख्याकवाद. सगळे पक्ष हे सत्तेकरता कुठल्याही साइडला जाऊ शकतात. आपली विचारसरणी काही असेल, त्यांची काही विचारसरणी तशी नाहीच आहे फारशी. पण जरी ते काही सांगत असतील, की आमची सेक्युलरिझम आहे फॉर एक्झाम्पल, तरी तो विचारसरणी सोडून ते दुसऱ्या साइडला जंप अगदी सहजतेने मारू शकतात. याची उदाहरणं तुम्हाला याची माहिती असायला पाहिजे. नसेल तर माहिती करून घ्या. थोडंसं Google करा. नितीश कुमार हे आत्ता आपल्या डोळ्यासमोर आले आहेत. पण त्याच्या आधी मुलायम सिंग यादव, मायावती, डी उद्धव ठाकरे, आपल्या महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे आणि अगदी अजित पवार सुद्धा. अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा मी याच याच ग्रुपिंगमध्ये धरायला हरकत नाही. गंमत म्हणजे मी जसं सांगितलं उद्धव ठाकरेंची काही मी भाषणं ऐकली, तर उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून अजित पवारांवरती टीका करत होते किंवा असं म्हणा, की अजित पवारांच्या बहाण्याने नरेंद्र मोदी आणि भाजपवरती टीका करत होते. ते म्हणत होते, की भ्रष्ट नेत्यांना तुम्ही ईडी, सीबीआय पाठवून त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी होता किंवा त्यांना सत्तेत सहभागी करून देता. मात्र हेमंत सोरेन आणि आमच्या सारख्यांवरती तुम्ही ईडी पाठवता. असं त्यांचं म्हणण्याचा
एकूण त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हा होता. त्यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही असे नाही, पण यांनी सामान्य जनतेला फारसा फरक पडत म्हणजे जोपर्यंत त्यांच्या आयुष्यात याचा काही विपरीत परिणाम होत नाही, तोपर्यंत जनतेला यांनी काहीही फरक पडत नाही. मुद्दा क्रमांक 2 की हा आरोप कोण करतो आहे, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या सच्छील माणसाने एखाद्या भ्रष्ट माणसाला भ्रष्ट म्हणणे आणि एखाद्या भ्रष्ट माणसाने एखाद्या भ्रष्ट माणसाला भ्रष्ट म्हणणे याच्यात फार फरक आहे. म्हणजे असे, की उद्धव ठाकरे नितीश कुमारांना पलटूराम म्हणू शकत नाही. म्हणजे म्हणू शकतात पण त्यांनी काही फरक पडत नाही. कारण ते स्वतःच पलटूराम आहेत. त्यांनी सत्तेकरता एकदा पलटी मारलेली आहे. नितीश कुमारांनी 7 वेळा मारली असेल, 9 वेळा मुख्यमंत्री झाले असेल वगैरे ते जाऊ द्या. पण त्याला काय म्हणतात, की 99% पतिव्रता होता येत नाही. 100%च असावं लागतं. तर नितीश कुमारांनी 9 वेळा पलटी मारली, मी एकदा मारली. म्हणून मी पलटूराम नाही असं नाही. तुम्ही सुद्धा पलटूरामच आहात. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या आरोपाला फारशी काही जनता भीक घालत नाही. तिसरे असे, की भाजपनी समजा हे असं धरलं, की त्यांच्या आरोपात तथ्य आहे, की तुम्ही अ, असल्या भ्रष्ट लोकांशी तुम्ही युती करता, त्यांना सत्तेत सहभागी करून घेता, ही गोष्ट हा आरोप खरा जरी मानला, तरी तुम्ही हे भाजप हे कशाकरता करते हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर का काही चांगलं करण्याकरता जर का असंघाशी संघ करत असाल, तर जनता तुम्हाला माफ करेल, तारीफ सुद्धा करेल. तुम्हाला त्याच्याकरता क्रेडिट सुद्धा देईल. म्हणजे मला सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं ते हे, की मेहबूबा मुफ्ती सारख्या टेररिस्ट, इस्लामिक टेररिस्ट लोकांना सपोर्ट करणाऱ्या पक्षाशी भाजपने युती केली, बदनामी घेतली. पण कशाकरता? तर 370 हटवण्यासाठी. कारण त्यांना त्या ॲडमिनिस्ट्रेशनवरती ताबा पाहिजे होता. म्हणून त्यांनी 2 वर्ष त्यांच्याशी युती चालू ठेवली. नंतर सरकार पाडलं आणि 370 हटवलं. नितीश कुमार आणि अजित पवार यांच्याशी युती सुद्धा याच प्रकारची आहे. थोडक्यात काय, उद्धव ठाकरेंना जनतेचे प्रश्न काय, त्यांना कोणत्या गोष्टींनी फरक पडतो, जनतेच्या समस्या काय, त्यांना कशानी मतदार कशानी मतं देतील किंवा देणार नाहीत, या एकूणच गोष्टीचे फारसे ज्ञान नाही. हे असले तरी दिसत नाही. एकूणच काय त्यांना राजकारणाचीच फारशी जाण आहे, असे वाटत नाही. असे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे आणि 40 आमदार गुवाहाटीला पोहोचल्यावरती घाबरून राजीनामा दिला नसता किंवा खरं म्हणजे शरद पवारांच्या जाळ्यात फसून ते स्वतः मुख्यमंत्रीच झाले नसते. त्याच वेळेला त्यांनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं असतं. त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेची साक्ष पटवणारी उदाहरणं भरपूर आहेत. मला जे आता रिसेंट जे उदाहरण वाटतं, म्हणून मी त्यांची नितीश कुमारांशी तुलना करतो ती ही, की या नितीश कुमारांच्या उदाहरणातनं माझ्या लक्षात आलं, की उद्धव ठाकरेंमध्ये कमी कशाची. मी हे म्हटलं, की नितीश कुमार पलटूराम आहेत, पण त्यांच्यापेक्षा खराब राजकारणी उद्धव ठाकरे आहेत. आता तुम्ही म्हणणार, की महाराष्ट्र कुठे आणि बिहार कुठे? नितीश कुमारांचा आणि महाराष्ट्राचा, नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध? तर मित्रांनो थोडासा धीर धरा. आता थोडंसं असं आठवा, की नितीश कुमारांनी स्वतः राजीनामा देण्याआधी काय केले? उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता, नितीश कुमारांनी आता राजीनामा कंपॅरिझन. नितीश कुमारांनी तो जो अलायन्स होता, लालू प्रसाद आणि काँग्रेस बरोबरचा अलायन्स याचे ते मुख्यमंत्री होते. त्या त्या मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देण्याआधी त्यांनी काय केलं होतं? तर त्यांच्या पक्षातला जो नंबर 2 असं म्हणायला पाहिजे असा एक नेता होता. त्यांचं नाव लल्लन सिंग. त्यांनी त्यांना रिझाइन करायला लावलं. आणि ते पक्षाचे अध्यक्ष होते. त्या पक्षाच्या अध्यक्षपदावरून अधिकृत अध्यक्ष होते. त्याच्यावरून त्यांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि ते स्वतः त्या पक्षाचे अ, अध्यक्ष झाले. कारण त्यांना काय मोठी खेळी करायची. आणि मग त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला त्या मुख्यमंत्री पदाचा आणि मग ते एन-डी-एमध्ये गेले आणि परत 9व्यांदा मुख्यमंत्री पदाचा चार्ज घेतला. आता तुम्ही याची तुलना उद्धव ठाकरेंशी करा. नितीश कुमारांची तुलना उद्धव ठाकरेंशी करा. लल्लन सिंग दगाफटका करणार हे लक्षात आल्या-आल्या म्हणजे नितीश कुमारांना ही शंका होती, की लल्लन सिंग आणि लालू प्रसाद मिळून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करणार आहेत. म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले. तर जसं यांच्या लक्षात आलं, नितीश कुमारांच्या लक्षात आलं किंवा त्यांना शंका आली, की लल्लन सिंग काहीतरी उलटं काहीतरी करू शकतात. त्यांनी त्यांना अध्यक्षपदावरून बाहेर केलं. आता एकनाथ शिंदे काहीतरी गडबड करणार आहेत किंवा पक्षात काहीतरी चाललेलं आहे, अशी जाणीव उद्धव ठाकरेंना होती. अर्थात असणारच. पण त्यांनी काहीच केलं नाही. तर थोडंसं हे आठवा, की जून 2022 मध्ये राज्यसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या आणि भाजपचे
6 पैकी 3 उमेदवार निवडून आले. खरं म्हणजे 2च यायला पाहिजे होते. त्यांच्याकडे स्ट्रेंथ तेवढीच होती आमदारांची. पण तरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची जादू दाखवून 2चे 3 खासदार निवडून आले. त्याच वेळेला काहीतरी गडबड होणार आहे, ही शंका उद्धव ठाकरेंना आली होती. पण त्यांनी काय केलं, त्याच्यानंतर लगेचच विधान परिषदेच्या निवडणुका. पण उद्धव ठाकरेंनी नुसताच एकनाथ शिंदेचा अपमान केला. म्हणजे काय केलं, विधान परिषदेच्या निवडणुकांकरता जी आमदारांची जुळवाजुळव करायची होती, त्याच्याकरता त्यांनी एकनाथ शिंदेंना बाजूला केलं आणि आदित्य ठाकरेंना त्याचं इन्चार्ज केलं. पण त्याच्या पलीकडे काहीच केलं. जर का त्यांना काही शंका होती, तर त्यांनी एकनाथ शिंदेंना बडतर्फ का केलं नाही? म्हणजे जसं नितीश कुमारांनी ललन सिंग यांना पक्षाच्या अधिकृत पदावरून हटवले, अध्यक्षपदावरून हटवले, तशी काही स्टेप उद्धव ठाकरे यांनी का घेतली? मी हे का म्हणतो मित्रांनो, म्हणजे कमाल बघा, शिवसेना, माफ करा, उभाठा आणि उद्धव ठाकरे स्वतःच्या इन्कॉम्पिटन्सीची, ज्याला भाऊंनी अतिशय चपखल असं नाव दिलेलं आहे, कर्तृत्व शून्य महत्वाकांक्षा. है ना? याची उदाहरणं इतकी स्वतःच ते बाहेर आणत असतात. ती फारशी कोणाला दिसत नसतील वगैरे, नुआन्स्ड असतात वगैरे, तो भाग जाऊ द्या, बारीक असेल, पण ती मला मात्र दिसतात. आता त्यांनी स्वतःच हे 9 डिसेंबरचं मी तुम्हाला आर्टिकल दाखवतोय, सामनातलंच आहे. याच्यामध्ये त्यांनी स्वतःच सांगितलं, की 21 जून रोजी एकनाथ शिंदेना पक्षाच्या गटनेते पदाच्या पदावरून हटवण्याचा एक प्रपोजल आलं होतं. एक प्रस्ताव आला. पण तो पारित नाही होऊ शकला. म्हणजे स्वतःच ते हे सांगतात आहे, की माझा पक्षावरनं ताबा गेलेला होता. है ना? म्हणजे उद्धव ठाकरेंना कुठेतरी ही शंका होती. पण ते एकनाथ शिंदेंना हटवू शकले नाहीत. स्वतःचा पक्ष काहीही ते करू शकले. याला म्हणतात मित्रांनो इन्कॉम्पिटन्सी, कर्तृत्वहीन महत्वाकांक्षा. त्याचं अजून एक मला मोठं कारण हे दिसतं, की उद्धव उद्धव ठाकरेंमध्ये आत्मविश्वास तर कमी आहेच. पण त्यांच्या मनात ही सुद्धा कुठेतरी सल आहे, की आपण एकनाथ शिंदेवरती अन्याय केला. त्यांनी एकनाथ शिंदे हेच तेव्हा मुख्यमंत्री होण्याला लायक होते. पण उद्धव ठाकरे शरद पवारांच्या जाळ्यात अडकले आणि स्वतः मुख्यमंत्री होऊन बसले. त्यामुळे त्यांना ही सल होती, आत्मविश्वास नव्हता, गिल्ट होती आणि कुठेतरी ही भीती पण होती, की जर का आपण एकनाथ शिंदेविरुद्ध काही मोठं पाऊल उचललं, तर आपला पक्ष आजच दुभंगेल, जो की काही दिवसात पुढे जाऊन दुभंगलाच. तर थोडक्यात काय मित्रांनो, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले पहिले मी एक काही दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता, इथे स्क्रीनशॉट दाखवतोय आणि हे लिंक टाकेन व्हिडिओमध्ये, की उद्धव ठाकरे तुम्ही राहुल गांधी सुद्धा होऊ शकता. राहुल गांधींनी आपला पक्ष सांभाळला, काहीतरी करतात आहे ते. तुम्ही ते सुद्धा करू शकता. आज असं म्हणावं लागतं, की तुम्ही नितीश कुमार सुद्धा होऊ शकता. मित्रांनो, मी हे का म्हणजे हे व्हिडिओ करण्याचं कारण हे, की मी आता प्रवासात काही लोकांशी बोलत होतो. तर उद्धव ठाकरे हे फार सभ्य आहेत वगैरे असं एकूण एक प्रवाद लिबरल लोकांनी, लिबरल पत्रकारांनी अ, आणि एकूणच इंटेलिजन्सियानी पसरवलेला आहे. तो खोटा आहे हे मला सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे. ते सभ्य आहेत वगैरे, ते सभ्य असते तर खोटं नसते बोलले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत सुरा नसता मारला. ते सभ्य नाहीत. ते फक्त सभ्य दिसतात आणि ते इन्कॉम्पिटंट आहेत. डोक्यातली एक शेवटची शंका बोलून आजचा व्हिडिओ संपवतो. या शंकेचं स्त्रोत म्हणजे पुणे-सोलापूर एक 4-5 महिन्यापूर्वी पुणे-सोलापूर केलेला प्रवास आणि त्यात मला त्या दरम्यान भेटलेले एक गुप्तचर, हा त्या माझ्या शंकेचा स्त्रोत आहे. ती शंका ही, की 21 जून 2022 ला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना इतक्या इझिली जाऊ कसं दिलं? म्हणजे मी असं म्हणणार आहे, की त्यांना अटक का नाही केली? हे जास्त होईल. त्यांना थांबवलं का नाही? ते त्यांचा पक्ष घेऊन पळत होते, हे त्यांना माहीत होतं. तर त्यांना थांबवलं का नाही? आता हे मी काय म्हणतो मित्रांनो बघा, मुख्यमंत्री झाल्या-झाल्या एकनाथ शिंदेंनी एक कमालीचं भाषण केलं होतं. कमालीचं भाषण. ते परत-परत ऐकण्यासारखं आहे. त्यात ते असं म्हटले होते, की "मी निघालो सुरत बॉर्डरवरती, मुंबई-सुरत बॉर्डरवरती मला पोलिसांनी थांबवलं." पण मी पण काही कच्च्या गोळ्या खेळलेलो नाही. असं ते अशा 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 प्रकारचं ते बोलतात आणि ते म्हणतात, "मी पण त्याला सांगितलं आणि मग त्यांनी मला त्या पोलिसांनी पलीकडे जाऊ दिलं." मित्रांनो, मला खरंच सांगा, की मंत्रालयातनं ते सुरत बॉर्डरपर्यंत गेले. जी माझी माहिती आहे त्याप्रमाणे कमीत कमी 1.5-2 तास लागतात. एवढ्या वेळात उद्धव ठाकरेंना हे माहिती नसेल, की एकनाथ शिंदे गायब आहेत. त्यांनी त्यांना का थांबवलं? बरं, रस्त्यात नसतील सापडले. सुरत बॉर्डरवरती तर सापडले होते. डी-सी-पीने अर्थच सांगितलं असणार, तिथला कोण तो पोलीस होता.
मंत्रालयात खबर गेली असणार, कमिशनरला सांगितलं असणार, कमिशनरनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असणार की एकनाथ शिंदे सापडलेले आहेत. मग त्यांनी त्यांना का जाऊ? यावरचा माझा माझा अंदाज हा, की हे जे नाटक होतं सगळं सत्ता परिवर्तनाचं, त्यामध्ये 10 पैकी 9 स्टेप्स ज्या होत्या, 10 पैकी ज्या 9 स्टेप्स होत्या, त्यामध्ये तिघही सामील होते. कोण-कोण? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. शेवटची जी 10वी स्टेप होती, ती उद्धव ठाकरेंना बाजूला करून या दोघांनी ती स्टेप उचलली. शेवटची जी खेळी होती, ती फक्त भाजप आणि एकनाथ शिंदे यांनाच माहीत होती. त्याच्यातनं उद्धव ठाकरेंना वगळून ती घेण्यात आली आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे मग त्याच्यानंतर असे बोंब, 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 बोंब माझा पक्ष पळवला, बाप पळवला, 50 खोके, ओके काय-काय करून ओरडत फिरत आहेत. ही 10वी स्टेप काय? ही ती मी मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्कीच. आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.